हॅलो, मी डॉक्टर बिपिन देशपांडे, स्किन स्पेशलिस्ट, डहाणूकर कॉलनी, कोथरूड एरियात मी 35 वर्ष प्रॅक्टिस करत आहे. आज वर्ल्ड डायबिटीज डे याचं औचित्य साधून आपल्यासमोर काही विचार मांडत आहे. माझ्याबरोबर आहेत डॉक्टर लाघवी सरोदे मॅडम. त्या आमच्या न्यूट्रिशनिस्ट प्लस लाईफस्टाईल कन्सल्टंट म्हणून माझ्याकडे असतात. तर आत्ता डायबिटीसविषयी जर सांगायचं झालं तर डायबिटीस हे भारतामध्ये अतिशय प्रमाणात वाढत चाललेलं आहे. न्यू केसेस जवळ रोजच्या रोज शेकडो नाही तर लाखोंच्या गतीने वाढत आहेत. वेगवेगळ्या एजमध्ये येत आहेत. तर आम्ही डायबिटीसचं इथे सांगायचा मूळ उद्देश काय, तर स्किनवर खूप वेळा जशी प्रॅक्टिस करताना स्किनवर काही काही कंडिशन्स घेऊन लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत लोक येतात. त्यावेळेला आम्हाला लक्षात येतं की हे नुसतं डायबिटीसचं लक्षणच नाही, तर ॲट द सेम टाईम त्यातनं काही इंडिकेशन्स आहेत. त्या बेसिसवर आम्ही डायबिटीस प्रिव्हेन्शन करू शकतो. आता डायबिटीस हा लहान मुलांपासून ओल्ड एजमध्ये पाहायला मिळतो. भारत हे डायबिटीसचं वर्ल्डमधलं अग्रस्थानावर असलेलं एक नेशन आहे. तर हा आत्ताचा जो व्हिडिओ ह्याच्यातनं आम्ही थोडक्यात काही कंडिशन्स तुमच्यासमोर मांडणार आहोत, ज्या ज्या रूपाने पेशंट्स आमच्याकडे येतात. विशेषतः स्किन प्रॉब्लेममध्ये जसं आपल्याला माहिती आहे की एखादं बॉईल बरं न होणारा पस फॉर्मिंग लिजन हे खूप वेळा न बरं होता जे रिकरंटली येत राहतं, त्यावेळेला खूपसे पेशंट्स डायबिटीस चं लक्षण असू शकतं. त्याचबरोबर खूप वेळा मुंग्या येणे किंवा पायातली जखम बरी न होणे ही जशी कॉमन इंडिकेशन्स आहेत. त्याचबरोबर आजकाल इवन यंग एजमध्ये खूपसे मेल्स किंवा फिमेल्स मुलं ही वाढलेलं वजन, काळपटपणा, चेहऱ्यावरचं काळेपणा, गळ्यावरचंच काळेपणा हे घेऊन आपल्याकडे येतात. स्ट्रेच मार्क्स घेऊन आमच्याकडे येतात. तर त्यावेळेला आम्ही खूप वेळा लक्षात येतं की फॅमिली हिस्ट्री असते डायबिटीसची, रॉंग लाईफस्टाईल असते. त्यामुळे त्यांचं हे सगळं मेटाबॉलिझम गडबडलेलं असतं. आता डायबिटीसमध्ये आपल्याला माहिती आहे की दुर्लक्ष केलं तर अनेक कॉम्प्लिकेशन्स आहेत. अगदी सिम्पल स्किन इन्फेक्शन्सपासून अगदी हार्ट प्रॉब्लेम्स किंवा पॅरालिसिसमुळे किंवा ॲट द सेम टाईम सगळे ऑर्गन्स, अगदी डोळ्याचे प्रॉब्लेम्स देखील अफेक्ट होतात आणि त्याचा धोका प्रचंड आहे. तर डायबिटीसचे जे कॉमन आपल्याला प्रकार आढळतात किंवा आपल्याला माहिती आहे की इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीस आणि जो दुसरा कॉमनली आहे मॅच्युरिटी ऑनसेट डायबिटीस. तर आपल्या हातात आहे की मॅच्युरिटी ऑनसेट डायबिटीस हा आपल्याला प्रिव्हेंट करता येतो. त्यात अनेक इतरही प्रकार आहेत. त्यात खोलात न जाता मॅच्युरिटी ऑनसेट डायबिटीस ज्याच्यामध्ये आपण लाईफस्टाईलमध्ये जी गडबड झालेली असते ती सुधारता आली तर आपल्याला बऱ्याच गोष्टी साधता येतात. तर ह्या गोष्टी आपल्याला जाणून घेण्यासाठी माझ्याबरोबर आत्ता डॉक्टर लाघवी सरोदे मॅडम आहेत. तर त्यांचं आपण मत जाणून घेऊया की लाईफस्टाईल मॉडिफिकेशनमध्ये कसं काय डायबिटीस आपल्याला प्रिव्हेंट करता येतो. हे करण्यापूर्वी आम्ही नॉर्मली आमच्याकडे येणारे पेशंट्सचे आम्ही फुल इन्व्हेस्टिगेशन्स करतो. त्याबरोबर त्याचं इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी किंवा रेजिस्टन्स आहे का नाही तेही आम्ही जाणून घेत असतो आणि त्या रूपेच आणि त्याच्या आधारावर आणि वेट बॉडी कंपोजिशन ह्या आधारावरच आम्ही हे प्रिव्हेन्शन करत असतो. डायबिटीसचे कशी औषधंही फिजिशियन देत असतो आणि त्याच्यातनं आलेले कॉम्प्लिकेशन्स देखील फिजिशियन्स सर्जन्स मॅनेज करत असतात. तर इथे माझा रोल ॲज अ डर्मॅटॉलॉजिस्ट हे जास्त करून जसं स्किन प्रॉब्लेम्स डायबिटीसनी उद्भवणारे ते ट्रीट करण्याबरोबर प्रिव्हेंटिव्ह रोल जो फार इम्पॉर्टंट आहे त्याच्याविषयीच मी आपल्यासमोर आत्ता जे मांडले की कधी कधी जसं काळपटपणा आहे तसं स्ट्रेच मार्क्स घेऊन येणारी मुलं पण आहेत आणि त्यासाठी प्रिव्हेन्शन ॲस्पेक्टकडे आपण डॉक्टर लाघवी मॅडमकडे वळूया की डॉक्टर मॅडम तुम्ही आता तुमच्या पद्धतीने जे काय आहेत काय काय वाटतं ते तुम्ही ह्याच्याविषयी सांगितलं आपल्या सगळ्या श्रोत्यांसाठी तर बरं होईल. थँक्यू सर. सगळ्यांनाच वर्ल्ड डायबिटीज डेचे आणि चिल्ड्रन्स डेचे हे दोन्ही गोष्टी आज एकाच दिवशी आलेल्या आहेत.
तर मुलं, लहान मुलं असो किंवा मोठे असो, बेसिकली आपण जर आपली लाईफस्टाईल टू सम एक्सटेंड जर आपण करेक्ट करू शकलो, तर मोठ्यांमध्ये ज्यांना डायबिटीज ऑलरेडी आहे त्यांना प्रिव्हेन्शन मध्ये नाही पण ॲटलिस्ट कॉम्प्लिकेशन्स प्रिव्हेंट करता येतात. आणि ज्यांना नुकतंच डायबिटीज शुगर लेवल्स प्री डायबेटिक आहेत त्यांना डायबिटीज पुढे ढकलता येतो आणि अवॉइडही करता येतो. ह्याच्यामध्ये लाईफस्टाईल खूप मोठा रोल प्ले करतो. ह्याच्यामध्ये लाईफस्टाईल म्हणजे काय, आपण काय खातो आहे, आपण दिवसभर किती ॲक्टिव्ह आहोत, आपण खातोय ते काय खातो आहे आणि काय क्वांटिटी आहे, ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. त्याच्यामध्ये तुमचे स्ट्रेस लेवल्स आहेत तेही मॅटर होतं, तुमचं स्लीप आहे तेही मॅटर होतं. हे सगळं मिळून आपली लाईफस्टाईल डिफाईन होते आणि ह्याच्यामध्ये करेक्शन्स करता येतात. आपण सिम्पल पहिल्यांदा आपण काय खातो आहे ह्याच्यावरती जरी बोललो तरी छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आपण जर आपली साखर जी खातो आहे आणि साखरेचे पदार्थ आपण जे खातो आहे ते जर मर्यादित ठेवले, आपण जे पेय घेतो आहे गोड पेय म्हणजे कोल्ड्रिंक्स असो, ज्युसेस असो, तेच आपण मर्यादित ठेवू शकलो, आपण जे बाहेरचे कृत्रिम किंवा प्रोसेस्ड फूड आहे, पॅकेट फूड आहे, जंक फूड आहे, हे आपण जरा विचार करून जर ह्याचं वापर केला, मर्यादित ठेवले, तर आपल्याला खूप फायदा होऊ शकतो. कारण का ह्याच्यामध्ये अनहेल्दी फॅट्स असतात, रिफाईंड शुगर असते, हे सगळे कॉन्ट्रीब्यूट करतं आपल्याला शुगर रेस करण्यामध्ये आणि इन्सुलिन रेझिस्टन्स क्रिएट करण्यामध्ये. तर ह्याच्यामध्ये आपण भरपूर चॅनलमध्ये व्हिडिओज पण बनवले आहेत की मग काय खावं आणि मग लाईफ कशी एन्जॉय करावी, हे दोन्ही गोष्टी आपण डिटेलमध्ये थोडे बोललो आहोत आणि कंटिन्युएशनमध्ये बोलणार पण आहोत. या व्यतिरिक्त एक्सरसाइज खूप मोठा रोल प्ले करतो. आपण आता सगळ्या ग्रुपमध्ये वेगळ्या वेगळ्या टाईपचे एक्सरसाइज केले जातात. मुलांना जे आता लाईफस्टाईलमध्ये खूप तास मुलं बसतात स्क्रीनसमोर किंवा बैठे खेळ खेळतात, त्याच्याऐवजी मैदानी खेळ आपण प्रमोट केले पाहिजे. त्यांना कुठल्यातरी गेम्समध्ये एंगेज केलं पाहिजे. या क्लिनिकमध्ये आपण बघितलंच आहे सर की 2-3 महिन्यामध्ये किती ड्रास्टिक इफेक्ट दिसला आहे ज्या मुलांनी ॲक्टिव्हिटीज जॉईन केलेल्या आहेत. इन्सुलिन रेसिस्टन्स जो झाला होता तो पण रिव्हर्स झालेला आहे या सगळ्यामध्ये. मिडल एजमध्ये वॉकिंग तरी किमान, जरी तुम्हाला हेल्थ इश्यूज तरी वॉकिंग तरी कंटिन्यू करता येईल अपार्ट फ्रॉम वेट ट्रेनिंग ॲज युअर हेल्थ परमिट्स. आणि ओल्ड एजमध्ये पण फिजिओथेरपीच्या माध्यमाने तुम्ही थोडे एक्सरसाइज करू शकता. तर या सगळ्या एज ग्रुपला तुम्ही थोड्याप्रमाणे तुम्हाला जसे सूट होतील तसे एक्सरसाइजही करणे गरजेचे आहे. स्ट्रेस मॅनेज कसा करावा हे तुम्ही चर्चा करू शकता त्याच्यावरती. जर झोप डिस्टर्ब असेल त्यावरतीही तुम्ही सल्ला घेऊन ती करेक्ट केली पाहिजे. तर मी ह्याच्यात एक आजच्या दिवसाचं औचित्य साधून, विशेषतः आज चिल्ड्रन्स डे भारतात मानला जातो, तर सगळीकडे मी आत्ता सकाळी देखील पाहिलं की अनेक ट्रिप्स चाललेल्या होत्या मुलांना घेऊन. तर ह्याच्याविषयी एक थोडक्यात सल्ला तुम्ही काय द्याल की चिल्ड्रन्सला साठी प्रिव्हेन्शन हे पेरेंट्सना सांगण्याची तुम्हाला काय काय वाटतं, एक थोडक्यात टिप्स द्या. बरोबर. लहान मुलांमध्ये आई वडील आणि त्यांचे केअर गिव्हर्स आणि टीचर्स हा खूप मोठा रोल प्ले करतात. जर ते अवेअर झाले याबद्दल तर म्हणजे प्रिव्हेन्शन होण्यामध्ये खूपच मदत होईल डायबिटीजची. तर त्यांना बेसिकली की ते काय खातात आहे, मुलं ॲड्स बघून हट्ट करणार आणि तुम्हाला ते त्यांना कन्वे करता आलं पाहिजे की व्हॉट इज हेल्दी, व्हॉट इज अनहेल्दी. आणि त्याप्रमाणे गोड आहे पण मग फ्रूट पण गोड आहे, सो हे हेल्दीयर ऑप्शन्स किंवा ड्रायफ्रुट्स आहे. तुम्ही घरी बनवलेला लाडू हेल्दी आहे, तो प्रोसेस नाही आहे, त्याच्यामध्ये आर्टिफिशियल स्वीटनस नाही आहेत, घरी बनवलेल्या चटण्या हेल्दी आहेत. तर हे सगळ्या जे छोट्या छोट्या गोष्टी आहेत हे कुठेतरी मुलांमध्ये मनातमध्ये पण रुतलं पाहिजे की तुम्हाला ॲड दिसते आहे ओके, पण दिस इज द हेल्दियर ऑप्शन, वाय इज द हेल्दियर ऑप्शन. हे कुठेतरी जर मुलांनी मान्य केलं तर मग पुढे त्यांचे डिसिजन मेकिंग खूप इझी होईल की बाबा मी हे चूज करू का हे चूज करू. आणि हे एक्सरसाइजचे पण जर बेनिफिट्स आईवडिलांना आणि स्वतः जर मुलांनी आईवडिलांना बघितलं एक्सरसाइज करताना, घराचं जर वातावरण तसं असेल
तर मग मुलांना एक्सेप्ट करायला खूप डिफिकल्ट जात नाही आणि दे ऑल्सो स्टार्ट वर्किंग आउट. तर आपण आता अगदी केवळ डायबिटीस आणि चिल्ड्रन्स डे या दृष्टीने हा व्हिडिओ केलेला आहे आम्ही. आमच्या या चॅनल ईट एन्जॉय बी न्यू फिट याच्यावर वेगवेगळे इंटरेस्टिंग व्हिडिओज आम्ही करत असतो आणि इथून पुढेही याविषयी येत राहतील. तर हे चॅनल बघत राहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, एवढंच आमचं म्हणणं आहे. आणि मधूनमधून आणि बाकीच्यांना देखील याच्याविषयी माहिती द्या. थँक्यू सो मच.